वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। शेजाऱ्याने कोयत्याने हल्ला करून केले जखमी, शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शहापूर तालुका हातकणंगले अमोल बेकरी पाठीमागे कोरोची येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाने आपल्या शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीनिवास चंद्रकांत खंदारे वय 44, व्यवसाय ड्रायव्हर, हे आपल्या कुटुंबासह राहतात। त्यांचे शेजारी राहणारे रमेश वामन पिसाळ वय अंदाजे 60 हे गेल्या काही महिन्यापासून दारूच्या नशेत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत होते। 9 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी रमेश पिसाळ याने पुन्हा एकदा फिर्यादीच्या पत्नी व आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। हा प्रकार पाहून फिर्यादीने त्याला जाब विचारला असता आरोपीने त्याच्यावरही शिवीगाळ केली। त्यानंतर आरोपीने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर व बोटावर वार करून जखमी केले। फिर्यादीने तातडीने इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात उपचार घेतले। त्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली। त्यांच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी रमेश पिसाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।